जगात जर्मनी आणि भारतात परभणी कशा करता? जगात जर्मनी टेक्नॉलॉजी करता आणि भारतात परभणी कशा करता? परमार्था करता. भारतात परभणी का माहिती का? इथलं घराघरात परमार्थ तेवढ्याच ताकदीच आहे. आणि मी बोलू का अजून परभणीतला तालुका कोणता? तालुका सेलू तालुका. सेलू तालुक्यानं इतिहास रचवला. काय महाराज सप्ताह घातला महाराज सेलू तालुक्यानं. अरे अख्खं भारत देश ना अख्ख्या जगानं पाहावं तुमच्याकडं. असा सेलू तालुक्यानं इतिहासात नोंद करावी असा सप्ताह गाजवला. आणि सेलूकरांचा नाद नाही करायचा तेवढ्या बाबतीत. काय पब्लिक महाराज. महाराष्ट्रातला पहिला सप्ताह असेल की एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी तिथं झाली. बरोबर ना? अजून बोलू का? सेलू माझ्या आवडीच आहे. का? सगळ्यात जास्त पंढरपूरला आळंदीला पायदिंडी सोहळ्या जाणारा तालुका. बोला हा मोठ्यानं बोला ना. आई बोला ना. सेलू तालुका. कीर्तनाची आवड असणारा तालुका सेलू तालुका. वारकरी परंपरेवर प्रेम करणारा तालुका सेलू तालुका. कलाकारांचा जिल्हा आपला कलाकारांचा तालुका सुद्धा सेलू तालुका. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा सेलू तालुका. चांगली शेती करणारा तालुका सेलू तालुका. माझं म्हणणं नाही कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणलं ते? हे औटा हात का मानव देहा प्रभु ने तुझ दिया. औटा हात का मानव देहा प्रभु ने तुझा दिया. ए खाया पिया सुख से सोया. ओ खाया पिया सुख से सोया. ज्योदरार्थावतारम कलंकंक दिजोदिकामुदिवक्त्रम कलानिशबाधा आपणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लालो पावन झालोच राजरी. मी कला कुसरे काहीच नाही बोलतो वचने ते भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सेवेला गे सेवक झालो. सेवेला गे सेवक झालो. लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुक या देवा या वर्ण करावा भेर जयांचे केल्या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. हा सुख सोळा स्वर्गी नाही. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी. अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं नवसाला पावणारा आपला मारुतीराया. मला वाटतं इच्छापूर्ती बरोबर ना. इच्छापूर्ती मारुतीरायाच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये आज या पवित्र सोहळ्याचं या ठिकाणी आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. पहिला दिवस म्हणजे सामान्य नाही. का सामान्य नाही? पहिला दिवस म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायातल्या दंडकाप्रमाणे नामचिंतनाचा दिवस. म्हणजे सप्ताहामध्ये पहिला दिवस म्हटलं
का नामचिंतनाचं भाग्य पहिल्या कीर्तनकाराकडे असतं. सोपं बोलू का, व्यावहारिक भाषेतलं वाक्य बोलू का? मला वाटतं पंतरळवाडी वाढण्याचं काम कीर्तनकाराकडे आहे. उद्यापासून तुमच्या ताटामध्ये गुलाबजामुन, बासुंदी, श्रीखंडासारखे पदार्थ पडणार आहे. म्हणजे कीर्तनरूपी के पदार्थ पडणार आहे. तुमच्या तोंडाला लगेच पाणी सुटलं, त्या भाग वेगळा आहे. आणि मग आज आपला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकोबारायांचा गोड असा अभंग नामपर प्रकरणातील सेवेकरता निवडला. विठाला विठाला अभंगात तुकोबाराय आपल्या पाया पडतात आज, पण आपण एवढे मोठे नाही आपल्या तुकोबाराने पाया पडावं. पण तरी तुकोबाराय पाया पडतात. का पाया पडतात? तुकोबाराय पाया पडण्याचा अर्थ काय? बुडते जनन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, म्हणून आपल्या पाया पडतात. बस आपल्या पाया पडतात. का पाया पडतात? हे जग बुडत्या मार्गाने चालायला लागले म्हणून तुकोबाराय पाया पडतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय म्हणतात पुढे? करे टाळी बोला मुखी नाम. काय म्हणतात माहितीये? हातानं नामस्मरण करा आणि मुखानं टाळी वाजवा. बरोबर ना? हा म्हणतात बरोबर. हा नाही, हातानं काय करा? हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण करा. नामस्मरण कोणतं? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एवढंच घेता येईल का अजून? महाराज म्हणले आहे ना, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल. यानं होईल काय? मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. पण अधिकार तुकोबाराय म्हणतात आमच्या संप्रदायामध्ये सगळ्यांना अधिकार आहे. कोणत्या जाती धर्माचा विचार केला जात नाही. सकळासी येते आई अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सगळं खरंय तुकोबाराय, पण तुमच्या नामाजवळ आहे काय? तुकोबाराय म्हणतात एक नाही, दोन नाही, तीन नाही, अशा तब्बल 4 मुक्त्या आहेत. तुका म्हणे नामा पाशी 4 मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोलेले. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठला विठ्ठला. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. पुण्य पावन पुण्यक्षेत्र आपलं ढासोळ गाव. बरोबर ना? रामनगर ढासाळा. रामनगर या ठिकाणी अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा. नामयज्ञ सोहळ्याला आज 4 वर्षातली 4थ्या वर्षातली आज पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर मज पामरा हे काय थोरपण आणि पायची वाहन पायबरी या व्यक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची पहिल्या दिवसाची सेवा. 4थं वर्ष आहे, पण सप्ताची जर इथं येऊन जर वातावरण जर बघितलं 4थं वर्ष वाटतच नाही. आजच्या या सप्त्याला 100 वर्ष पूर्ण झाली असा प्रतिभास या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतोय. वाजवायची तर जोरात वाजवायची, जीव आल्या नाही वाजवायची. हा, आणि म्हणून 4थं वर्ष आहे, पण आजच तुमच्या सोहळ्याला 100 वर्ष पूर्ण झालीत की काय असा भास होतोय. अगदी गोड अशा स्वरूपाचा हा ज्ञानयज्ञ सोहळा साधू संतांच्या कृपाशीर्वादानं खरं तर थोर महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. पत्रिका द्या. खरं तर हा सोहळा या ठिकाणी सुरू होत असताना आजची 4थ्या वर्षातली पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर हनुमानजी मंदिर आणि खरं तर त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा पारायण सोहळ्यानिमित्तानं त्याचप्रमाणे शिव महापुराण कथा या ठिकाणी आयोजित केलेले आहे. ज्यांच्या कुशल अशा आयोजनातून हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे त्या आदरणीय आपल्या सगळ्यांचं वैभव दाता तोच एक जाना नारायण स्मरवे. म्हणजे दाता तो श्रेष्ठ आहे. यांना सुद्धा धन्यवाद पहिल्यांदा. दाता तो श्रेष्ठ आहे ज्याच्या माध्यमातून देवाचं स्मरण व्हावं. तो दाता जगात सगळ्यात श्रेष्ठ. आणि मग दाता कोण? आमचे मनोहर दादा हे जगातले सगळ्यात मोठे दाता आहेत. का दाता आहेत? ते देवाचं स्मरण करून देतात. आणि जगातला आपल्या तुकोबाराय म्हणतात की दाता तो मोठा आहे ज्याच्या माध्यमातून देवाचं स्मरण व्हावं, देवाचं चिंतन व्हावं. तो दाता सगळ्यात मोठा. दाता तोची एक जाना नारायण स्मरवी, नारायण स्मरवी, नारायण
प्रमाण आलं महाराजांचं प्रस्तावनेमध्ये की दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवे, असं गोड प्रमाण महाराजांनी सांगितलं. आणि गोड प्रमाणामध्ये बरं का, असं गोड प्रमाणामध्ये त्यांनी पटवून दिलं की दाता तो श्रेष्ठ आहे ज्याच्या माध्यमातून देवाचं स्मरण व्हावं. आदरणीय गुरुजींनी प्रमाण सांगितलं. अत्यंत गोड अशा स्वरूपाचा हा ज्ञानयज्ञ सोहळा आणि माझ्या वाट्याला आलेली आजची पहिल्या दिवसाची सेवा. आजचं ज्यांचं सकाळचं अन्नदान होतं ते श्री पांडुरंगजी भास्करराव कदम सर, बरोबर ना, आणि श्री उद्धवजी दत्तात्रय गजमल, श्री दिगंबर पांडुरंग कदम. आता दुपारचे आणि संध्याकाळचं अन्नदान ज्यांचं होतं श्री साहेबरावजी वाघ असतील, भास्करजी गजमल असतील, बाबूरावजी माने असतील, आसारामजी गिरी असतील आणि राधाकिशनजी कदम असतील. यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. टाळी का वाजवायला लावली? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, म्हणून त्यांचा आभार आहे. आता येतो आपल्या सप्ताकडे. आता हे झाला अन्नदानाचा सोहळा. आता इथं आलोय. गोडा हा सोहळा या ठिकाणी एकल्याचा नवे खेळ म्हणून जमवला गोड मेळ. इतका गोड मेळ आहे की महाराष्ट्रातल्या एक नंबरच्या मंडळींचा सगळा गोड मेळ इथे घातलाय. असं म्हणायला जागा नाही की हा इथं हा ही गोष्ट कमी आहे. असं प्रत्येक गोड स्वरूपाचं या ठिकाणी नियोजन आहे. त्यापैकी महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, ज्यांचा आवाज ऐकला की मनाला स्वरूप यावं आणि हुरूप यावं असे गोड गायनाचार्य, प्रसिद्ध नाही तर सिद्ध गायनाचार्य आदरणीय सदानंदजी महाराज कडोळे गुरुजी. टाळी वाजवायची एकदा जोरदार आमच्या गुरुजींकरता. अत्यंत गोड. त्यांना गायला पाहिलं की असं वाटतं त्यांचं गायनच चालू राहावं, आमचं कीर्तन थांबवावं. असे गुरुजी आहेत सदानंदजी गुरुजी, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे जे आहेत ते आदरणीय गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव, आदरणीय जगात जर्मनी आणि भारतात परभणी याच करताय. कशा करता? गायना करता, वादना करता. आदरणीय आमचे देवीदासजी महाराज पावडे गुरुजी. टाळी वाजवायची त्यांच्याकरता. स्वागत पहिला दिवस आहे. आदरणीय त्यांचे सुद्धा आभार. ज्यांनी ती चाल म्हणणार आहे, ज्यांनी प्रस्तावनेत गोड सांगितलं. आदरणीय महाराजांचं नाव राम महाराज आहे. राम महाराज तुमचे सुद्धा आभार. इकडून गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा गणेश महाराज आहे. काय आवाज आहे, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सदानंद महाराजांमागं टिकणं अवघड असते पण तुम्ही टिकतात. गणेश महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आश्राम महाराज आहे. आश्राम महाराजांच्या आवाजामध्ये सुद्धा बारकावेत, नजाकतीत उत्कृष्ट असे कीर्तनकार आहेत. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे आश्राम गुरुजी आहेत, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ही सगळी टाळकरी मुलं असतील. मला वाटतं गुरुजींच्या वारकरी शिक्षण संस्थेतली सगळी मुलं आहेत, किती गोड टाळ वाजवतात. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि गुरुजी, आज गुरुजींची माझी पहिल्यांदाच भेट आहे. म्हणजे भेट होणार होती पण काही कारणास्तव बहुधा वेळ राहून गेली. पण त्यांच्या माध्यमातून एकही शिष्य राहिला नाही की त्यानं माझं कीर्तन वाजवलं नाही. गुरुजींची माझीच भेट राहिली होती. महाराष्ट्रामध्ये ज्या खरं तर 4 बाजू आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, महाराष्ट्रातल्या 4ही बाजूला ज्या माणसानं पखवाजातले हिरे तयार केले आणि गावोगावी ज्या माणसानं हिरे तयार करून ते हिरे पेरण्याचं काम ज्यांनी केलं, महाराष्ट्रातले एकमेव गुरुजी आदरणीय माधवरावजी गुरुजी, आमचे नरवडे गुरुजी. जिथं जावं तिथं आमच्या गुरुजींच्या पखवाजाची, ज्यांच्या शिष्यांची चर्चाच आहे. आणि चर्चा अशी तशी नाही, ती चर्चा पहिल्या 5 मध्ये अशी चर्चा त्यांची वाजवायला लागली की माणसानं असं आ करून पाहावं. असे आश्चर्यजनक वाजवणं आहे. काय महाराज, शिष्यमंडळी तरी एवढे तयार आहे तर गुरुजींचं वाजवणं काय तयारीचं असेल. मी तर बऱ्याच दिवसाचं समीकरण लावून बसलो होतो की काय गुरुजींचं वाजवणं, आणि आज प्रत्यक्षात मला पाहायला मिळालं. आदरणीय माधवरावजी नरवडे गुरुजी, एकदा टाळी वाजवायची पुन्हा एकदा आमच्या गुरुजींकरता. जिवाळ्याचा पखवाज आहे, साथीचा पखवाज आहे, नवे पोषकतेचा पखवाज आहे, स्वच्छतेचा पखवाज आहे, स्पष्टतेचा पखवाज म्हटलं की आदरणीय माधवरावजी नरवडे गुरुजी, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गुरुजींचे आभार व्यक्त करतोय. आणि त्याचप्रमाणे त्यांचे शिष्य महाराष्ट्रामध्ये लय मोठं नाव केलं. सध्या तरी टॉप 5 मध्ये, टॉप 5 मध्ये जे चर्चेतलं नाव, कोणताही मोठा सप्ताह करायचं म्हटलं का आदरणीय आमच्या कृष्णा महाराजांचं नाव पहिलं घेतलं जातं. आदरणीय कृष्णाजी महाराज भोरकडे गुरुजी, परभणी उगा नाही माय वाघ म्हणतात त्याला, वाघ हा. आणि म्हणून हे असं समीकरण जोडलं त्यांना. आदरणीय कृष्णाजी महाराज भोरकडे. साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर आहे. मला माहिती नाही त्यांचं नाव पण गोड आहे. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आमची सगळी रामदादा असतील, सोनूदादा, ही सगळी आमची सचिन दादा, या सगळ्या मंडळीनं मला बोलवण्याचा प्रयत्न केला. मला इथपर्यंत येवस्तोवर कॉल केले. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय.
मला कीर्तनाला नाशिकला भेट द्यायला आलते. एवढं प्रेम आहे. आणि सगळी मंडळी आदरणीय आमच्या दादांच्या माध्यमातून हा गोड सोहळा होतोय. आज कीर्तन ऐकण्याकरता बरीच परिसरातली सुद्धा मंडळी आलेत. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. सोशल मीडियातली सगळी नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नावं काही मला माहिती नाही, पण तुम्ही सुद्धा गोड, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून विनेकरी बाबा, सगळी टाळकरी, गायक वृंद, वादक वृंद, विनेकरी, भालदार, चोपदार सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. पवित्र कुळातली माणसं आहे आपण. या पवित्र कुळामध्ये जर जन्माला आला तर याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकात काय पाहिजे का? एका ठिकाणी लिहिलंय, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा. अजून अजून किती गोड लिहिलंय, तेरी मिट्टी है मिल जावा गुल बन के, है खिल जावा इतनी सी है दिल की आरजू. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं वागणं गोड असावं. का गोड असावं? काकड्यातल्या भूमिका आहे, आम्ही जाग व्हावं, भजन करावं. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. मग जाग होऊन काय करावं तर उत्तमरित्याचं भजन करावं. माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत, अशा मान हलवत चला, म्हणजे मला कळलं तुम्ही ऐकतात. ऐकत चला. शास्त्रात अशी परिभाषा आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला ना जरा, बोला ना, बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे असं शास्त्रानं लिहिलंय. आपण काय करतोय? बोला ना जरा, मोठ्यानं बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मला पण सांगताय, सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणलं ते? हे औटा हात का मानव देहा, प्रभु ने तुझ दिया, औटा हात का मानव दिया, प्रभु ने तुझा दिया. ए खाया पिया सुख से सोया, ओ खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भजमन नारायण, तू भजमन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड करावं. आणि का गोड करावं? काकडे दिलंय. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, जागा रे बाईनो जागा. जागा जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. टाळी वाजवा. एवढं सुंदर गायलं महाराज. नाही त्यांच्यासारखं गाता येतं पद्य, गातात त्या गाण्यावर शतदा प्रेम करावं.
किती गोड लिहिलंय. ए चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा, आता जागा वाता जागा, आता जागा रे बाईनो जागा. उठा जागेवारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुकवी व्यथा जन्माच्या. मग जागवून काय करावं, तर उत्तम रीत्याचं भजन असावं. भजन करण्याकरता आपण आलोय सगळे, पण हल्ली भजन करून सुद्धा देव मिळत नाही. का देव मिळत नाही, मी एक परिभाषा वापरेल, कदाचित तुम्हाला कळेल. आई आवाज येतो ना माझा, अशा फक्त बोलत चला. दादा का देव मिळत नाही, माझं मत आहे महाराज, का देव मिळत नाही सांगू. आश्रम महाराज सध्या बऱ्याच लोकांची ओरड आहे, आपण पाहतोय की महाराज देव मिळणं कठीण झालंय. गुरुजी का देव मिळत नाही, मी एक वाक्य बोलेल. का देव मिळत नाही, हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार, अन्न झालंय हायब्रिड आरोग्य कुठून येणार, माणूस झालाय पैशाचा माणूस की कुठून येणार, आणि भक्ती झाली स्वार्थी तो देव कुठून येणार, तो देव कुठून येणार. साहजिक गोष्ट आहे, देवाला मिळवायचंय, भाव प्रेम लय महत्वाचं आहे. एक भावगीत तुमचं पाठ आहे, म्हणणार माझ्यावर एकदा, ताट बसन मनावर सगळे माझ्यावर. आपण म्हणतो ना, देवा शान पावायचा, थोडं ताकदीनं, आता बरोबर आलंय, सगळं बरोबर आलंय, फक्त थोडं ताकदीनं. देवा शान पावायचा, देव बाजाराचा, मणी नाही भाव म्हणे, मणी नाही भाव म्हणे, देवा मला पाव, देवा अशा न पावायचा, देव बाजाराचा. अजून पुढं गोड, दगडाचा देव त्याला, वडाराचा देव, मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हा हे पाठ मला माहिती तुमचा. हा देव अशा न पावायचा, देव बाजाराचा. साने गुरुजींनी शब्द लिहिले, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा. आपल्या जगाला प्रेमार पावे, आणि का प्रेमानं भाव जगा माहिती का, थोडा ट्रबल का जगा माहिती का, अरे ना तुझा भरोसा नमाज भरोसा, जग कुणाचे सांग बल्या मानसा, कधी लागेल कधी लागे, कधी लागेल लरे वेड्या तुला गोडिया बागाचे. हो कधी लागेल, कधी पुढे गोडीले बघा, असे हा जन्म मोलाचा नको घालवू बाया, असे हा जन्म मोलाचा नको घालवू बाया, बघून घे सावये मध्ये आता, मग आम्ही आलोय तर हा विचार करावा. विचार कोणता करावा, तरुण जाण्याचा विचार करावा. आणि ज्यानं हा विचार केला ना त्याला लांब जाण्याची गरजच नाही. महाराज पवित्र कुळातली माणसं आहे, आणि याच्यापेक्षा भूमिका अजून स्पष्ट काय पाहिजे. मी तर बोलल, आपल्या तुकोबाराने सांगितलंय, पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळातली माणसं मी तर बोलल, ज्या राज्यात जन्माला आलं, ही भूमी कोणाची, मला उत्तराची अपेक्षा आहे. रामदादा आपण ज्या, सचिन दादा आपण ज्या, सुनू दादा ज्या राज्यात जन्माला आला दादाची, ही भूमी कोणाची, संतांची. बरोबर. कोणतं राज्य, ज्या राज्यात जन्माला आला, या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. बरोबर ना काय, हा म्हणते तो, हा म्हणतो हा. महाराष्ट्रात जन्माला आलं, आणि महाराष्ट्रातला जिल्हा कोणता आपला जिल्हा, हा बोला ना, जिल्हा कोणता आहे,
बोला ना गुरुजी. जिल्हा कोणता आहे? परभणी. आणि परभणी जिल्हा माझ्या आवडीचा जिल्हा आहे. का माहिती का? आवडीचा म्हणजे खरंच आवडीचा आहे, लय आवडतो. नाही खरंच सांगतोय, आवडीचा जिल्हा आहे. हा, तिकडं गेल्यावर इकडचं नाही असं नाही, महाराज इकडं आल्यावर इकडचंच. हा, आणि मग सांगतोय हा इकडं म्हणजे तिकडं गेल्यावर तिकडच नाही, तिकडे गेल्यावर सुद्धा इकडचं सांगतोय. हा, हे पण तुम्हाला माहिती आहे, खोटं बोलायचं नाही. हा. आणि मग परभणी जिल्हा का आवडतो गुरुजी? या परभणी जिल्ह्यानं असे आमचे डॉक्टर बाबा म्हणतात, डॉक्टर जाधव बाबा काय म्हणतात, इकडचं पोरग जरी जन्माला आलं तरी ते स्वरातच रडतं. वरदान आहे, वरदान आहे. का वरदान आहे? इकडं का बोलायचं माहिती का? जगात जर्मनी आणि भारतात परभणी कशा करता? जगात जर्मनी टेक्नॉलॉजी करता आणि भारतात परभणी कशा करता? पारमार्था करता. भारतात परभणी का माहिती का? इथलं घराघरात पारमार्था तेवढ्याच ताकदीच आहे. आणि मी बोलू का अजून? परभणीतला तालुका कोणता? तालुका सेलू तालुका. सेलू तालुक्यानं इतिहास रचवला. काय महाराज सप्ताह घातला महाराज सेलू तालुक्यानं. अरे अख्खं भारत देश नाही, अख्ख्या जगानं पाहावं तुमच्याकडं. असा सेलू तालुक्यानं इतिहासात नोंद करावी असा सप्ताह गाजवला. आणि सेलूकरांचा नाद नाही करायचा तेवढ्या बाबतीत. काय पब्लिक महाराज, महाराष्ट्रातला पहिला सप्ताह असेल की एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी तिथं झाली. बरोबर ना? अजून बोलू का? सेलू माझ्या आवडीच आहे. का? सगळ्यात जास्त पंढरपूरला, आळंदीला पायदिंडी सोहळ्या जाणारा तालुका. बोला हा, मोठ्यानं बोला ना. आई बोला ना. सेलू तालुका. कीर्तनाची आवड असणारा तालुका सेलू तालुका. वारकरी परंपरेवर प्रेम करणारा तालुका सेलू तालुका. कलाकारांचा जिल्हा आपला, कलाकारांचा तालुका सुद्धा सेलू तालुका. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा सेलू तालुका. चांगली शेती करणारा तालुका सेलू तालुका. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा तालुका. कमी म्हटलंय जास्त नाही, कमी म्हटलंय. हा. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा आपला नाही. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात, मग जगणं वागणं का गोड करावं? महाराज म्हणले आम्हाला त्याच्या सत्तेनं चालायचंय. काय त्याच्याजवळ? विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान. किती गोड सांगितलं. तोची एक दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता, तोची एक दान सुरदाता, विटेवरी जाचे पाऊले समान. आणि मग तोच एक दान सुरदाता. त्याचं भजन आम्ही आवडीनं गाव. पण भजन गाण्याकरता सुद्धा तीन पण आहेत माणसाच्या आयुष्यात. आपण लहान होतं ते कोणतं पण? बालपण संपलं. आता मी ज्या वयात आहे तरुणपण, आणि तरुणपण संपलं ना तरुणपण संपलं का कोणतं पण? म्हातारपण.
पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही, पण सरपण आल्याशिवाय हा सरपण येण्याच्या अगोदर माणसाला जीवात जागाव. प्रमाणे आला आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाशा आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. मग बालपणात काय करावं? बालपणामध्ये गावं, नाचावं, उड्या माराव्या. जसं तुकोबाराय म्हणले, गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे. मनाच्या आनंदी आवडीने जगावं बालपणात. तरुणापणात तरुणा भाग तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. हा असं नटावं. आणि मग हे नटण्या करतात तरुण पण लागल. पण मग म्हातारपणातलंही तक्त करुण आहे. म्हातारपणात म्हणावं याजसाठी केला होता अट्टास, किंवा म्हणावं महाराज म्हणावं ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी. मला माहिती ना लय दाट पेरला कवर कांसाला बारीक पडत. आणि मग ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी आडत डाळ व्हावा. प्रामाणिक माणसं असली का प्रमाण देण्याकरता तयार असतात. पण ऐका, आणि मग ही भूमिका तरुणापणात म्हातारपणाची. पण काही माणसं बरं का गुरुजी, काही माणसं म्हातारी होतात पण म्हातारी होत नाही, त्यांना प्रपंच सुटत नाही. आता मध्यंतरी माझं कीर्तन 2 दिवस मुंबईला होतं आणि आमच्या शेजारी एक आजोबा आहे, 80-90 वयाचे आजोबा आहे आमच्या शेजारी. कृष्ण महाराजांना माहिती, ते आलेले घरी. आणि मग 80-90 वयाचे आजोबा आहे. त्यांनी आग्रह धरला, मला म्हटले मला यायचे. म्हणलं कुठं यायचे? ते म्हणले तुमचे 2 दिवस मुंबईला कीर्तन आहे. म्हणलं मग कशाला यायचे तुम्हाला मुंबईला? ते म्हणले मला माझ्या जीवाची ममई करायची, आयुष्यभर नाही जात आलं ना आता काय मुंबईला. पण म्हाताऱ्या माणसानं ऐकावं म्हणून त्यांना मुंबईला नेलं. आणि मुंबईला नेल्यानंतर आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं, सकाळचं कीर्तन माझं बाकी होतं. आता सकाळची वेळ एका गावकऱ्याचा फोन आला, महाराज तुमचं जिथं कीर्तन आहे तिथून आम्ही जवळ आहे, आमच्याकडे चहा प्यायला अशी आमची इच्छा आहे. हा असं पाहुण्यांचा फोन आला. पण ते म्हटले घर जरा जवळ आहे, 4-5 किलोमीटरचं अंतर होतं इथून ढासाळ आपलं मुंबई तिथून आपलं. हा आणि मग त्यांचा फोन आला, जवळ आहे म्हणले लवकर या. असं म्हणले त्याच्या आणि मग त्याच्याकडे चहा प्यायला निघालो. सकाळची वेळ देवपूजा उरकली गुरुजी, त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो. बिल्डिंग खाली जाऊन उभा राहिलो. आता 35-40 मजल्याची बिल्डिंग, एवढ्यावरती जायचं काय मेळ लागणार आहे. ज्यांच्याकडे जायचं होतं चहा प्यायला त्यांना फोन केला, म्हटलं तुम्हीच खाली या, घेऊन आम्हाला वरती जा. त्यांना खाली यायला जरा वेळ लागला. पण शहरामध्ये काय माता माऊल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आपण काय म्हणतो त्याला, मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. पण मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर त्या बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते, लिफ्ट असते बरोबर ना. आश्रमजी मी त्या लिफ्ट पाशी त्या आजोबा आणि आम्ही दोघे जण उभं राहिलो. त्या माता माऊल्या यायच्या, पाय यायच्या, त्या लिफ्टचं बटन दाबायचं, दरवाजा उघडायचा, दरवाजा उघडला की त्या आतमध्ये जायच्या, दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती गेल्या की ते उतरून घ्यायच्या, त्यांच्या मुली त्यातून खाली यायच्या. असं 5 वेळा झालं. इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या, इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या. पुरी कशा करता यायच्या, त्यांना ऑफिस करता कॉलेज करता जायचं होतं ते तिकडून यायच्या. असं 5 वेळा झालं. इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या. माझ्या बरोबर जे आजोबा होते का ते बारीक पाहायचे. मला म्हणले काय मशीनर आहे, इकडून म्हाताऱ्या शिरतात आणि तिकडून पुरी येऊन बाहेर पडतात. आणि म्हणलं दाडा मशीनच तशी. म्हातारं धावलं ना माझ्यावर. मला म्हणलं तुला अक्कलच नाही. मला म्हणलं अकलीला काय झालं, म्हणलं लवकर सांगायचं होतं, आपल्या म्हातारीला पण आलं असतं, मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी माझ्या समोर बसल्यात. प्रपंचात म्हातारी होतात पण प्रपंच सुटत नाही. पण प्रपंचात किती असं माहिती का, आपल्या तुकोबारायचं म्हणणं आहे. काय म्हणतात तुकोबाराय, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी नसावे, संसारी असावे आसोनी
करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. मग भजनाची अर्थता आमच्याजवळ असावी. आम्ही भजन करण्याकरता आलोय आहे. आता इथं कीर्तनात आलोय ना, मी आल्यापासून तुम्हाला काय वाजवा म्हणतोय? बोला ना, काय वाजवा? आई बोला ना, काय वाजवा म्हणतोय? टाळ्या वाजवा म्हणतोय. पण तुम्ही वाजवत नाही, वरून नाही. पण माझ्या पाहिलं का? नाही. पण कीर्तनात रामदादा, कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. काय मत आहे? बोरकडे कंपनी काय म्हणत आहे? टाळी वाजवली पाहिजे. आणि कीर्तनातच टाळी वाजवता येते. दादा इकडे बघा ना, कीर्तनातच टाळी वाजवता येते. आता इथं कीर्तनात टाळी वाजवली दादासाहेब. आता कीर्तन संपलं. आता कीर्तनात टाळी वाजवली, लोक मानतील. गुरुजी मानणार का नाही? ए काय भाविक आहे, कीर्तनात टाळ्या वाजवतोय. आणि कीर्तन संपलं, रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. हे म्हणते नियडा झालं, याला उचला पहिल्यांदा. नाही जमणार महाराज. कीर्तनात टाळी होय पापांची किंवा विघ्नांची होळी म्हणून वाजवावी. बोला ना, म्हणून